नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। विषय आहे मराठी भाषेचा, मराठी बोलण्याचा, मराठी बोलणं यासाठी चाललेल्या संघर्षाचा। कारण मराठी एकमेव अशी भाषा आहे जिच्या मान सन्मानासाठी कायम संघर्ष करावा लागलाय। मग ते परप्रांतीयांबरोबर असेल किंवा मराठी माणसाबरोबरच का असेना, संघर्ष हा सातत्याने करावा लागत आहे। जेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे मराठी भाषेसाठी आग्रही आहेत की सर्वांनी महाराष्ट्रामध्ये मराठीत बोललं पाहिजे, मराठी भाषेचा वापर केला पाहिजे। आणि फक्त राजसाहेबच का, आपल्या मराठी माणसाचं हे कर्तव्य नाही किंवा जे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांची कर्मभूमी आहे, जे तुम्ही इथे आलेले आहात, त्या सर्वांना मी म्हणेन की इथल्या मातृभाषेचा आदर करायला नको। कारण गुढीपाडवा मेळाव्याला जेव्हा राजसाहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये राजसाहेबांनी मराठी भाषेचा वापर केला पाहिजे या मुद्द्यावरती त्यांनी आपलं मत मांडलं। आणि त्यानंतर मनसेकडनं बऱ्याच बँकांना भेटी दिल्या, त्यांना निवेदने दिली, ज्यांनी ऐकलं नाही त्यांना आपल्या भाषेत उत्तर दिलंय। या सगळ्या विषयावरती, या पार्श्वभूमीवरती आपल्याकडचे एक ॲडव्होकेट आहेत गुणरत्न सदावर्ते। ते कायम, मला असं वाटतं की ते फक्त राजसाहेबांच्या एखाद्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी पुढे येतात। कारण ते मुद्दा कितीही बरोबर असेल ना तरी त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये। कारण मागे कुंभमेळ्याच्या पाण्याबद्दल राजसाहेब बोलले तेव्हाही हे सदावर्ते साहेब पुढे आले। त्यांना नैतिकदृष्ट्या त्यांची जबाबदारीच नाहीये की जर कुंभमेळ्याचं पाणी आणि ज्यांना स्किनचा प्रॉब्लेम होतो, ॲलर्जी होते ह्या घाण पाण्यामुळे, ते पुढे येऊन तुम्हाला सांगणार आहेत का की मला असा प्रॉब्लेम झालेला आहे? ते कुंभमेळ्याच्या वेळेला ज्या गंगा नदीच्या दूषित पाण्यावरती राजसाहेबांनी भाष्य केलं त्यावेळेलाही हे महोदय पुढे आले। त्यांनी लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की राजसाहेबांनी हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या। बरं, स्वच्छतेमध्ये धर्म कुठे आला हे मला पहिली गोष्ट समजत नाही। दुसरं, आता जेव्हा राजसाहेब मराठीच्या मुद्द्यावरती बोलले तेव्हाही म्हणजे संपूर्ण सोशल मीडियावरती जर पाहिलं, न्यूज चॅनल असेल, समाजसेवक असतील, पॉलिटिक्स मधले लोक असतील, त्या सगळ्यांनी मुद्दे राजसाहेबांची अप्रिशिएट केले की हे मुद्दे बोलण्याची डेअरिंग आतापर्यंत कोणामध्ये नाहीये। जे मुद्दे राजसाहेबांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये जे मांडलेले मुद्दे त्या सगळ्या मुद्द्याचं खरं तर विचार करण्यासारखे मुद्दे होते, विकासाला अनुसरून मुद्दे होते। त्यात नदीच्या पाण्याचा विषय असेल, मुंबईतल्या नद्या ज्या प्रकारे नष्ट पावतात त्या नद्यांविषयी होता, पुन्हा जी घाण सगळीकडे पसरत चाललेली आहे त्या घाणीच्या साम्राज्याबद्दल होतं, निसर्ग जो आपण संपवत चाललेलो त्या निसर्गाबद्दल होतं आणि मराठी भाषेबद्दल होतं। आता मराठी माणसाला जिथे जिथे मराठी भाषेचा सामना करावा लागतो त्यामधला सगळ्यात प्रमुख सेक्टर जर कोणता असेल ते बँक। कारण बँक अशी गोष्ट आहे जिथे आम्ही आमच्या सगळ्यांचं बँक डिपॉझिट त्या बँका म्हणजे पैशांचं डिपॉझिट त्या बँकांमध्ये केलं जातं। त्याच्यामध्ये इथला स्थानिक माणूस सुद्धा आहे। तर मुद्दा असा आहे, बँक टार्गेट करण्यामागचं कारण असं आहे की बँकांमध्ये कितीतरी कर्मचारी असे आहेत ज्यांना मराठी येतच नाही। बरं, मराठी माणसाला जर हिंदी येत नसेल तर त्यांचा आग्रह असतो की आम्हाला मराठी समजत नाही, तुम्ही हिंदीतून बोला। बरं, कितीतरी बँकांमध्ये चेक जे असतात ते जर मराठी भाषेतून लिहिलेले असेल तर स्वीकारले जात नाहीत। असे बरेच मुद्दे बँकांमधल्या कर्मचाऱ्यांकडून आलेले आहेत। कारण हा मुद्दा राजसाहेबांनी घेतलाय तो आत्ताचा मुद्दा नाहीये। गेल्या 2 महिन्यापूर्वी मी हा युनियन बँकेचा विषय उचललेला होता। त्या युनियन बँकेमध्ये जे कर्मचारी होते ते मराठी महिलेला सांगतायत की तुम्ही हिंदीतून बोला, कारण त्या समोरच्या कर्मचारी महिलेला मराठी समजत नाही म्हणून तुम्ही हिंदीमध्ये बोला। आणि हे सांगणारा व्यक्ती जो होता
तो मराठी माणूस होता आणि एका राजकीय पक्षातून तो व्यक्ती होता. त्यावरती त्या महिलेचं म्हणणं होतं की मला हिंदी समजत नाही. जर त्या महिलेला मराठी समजत नसेल तर एखाद्या जो तो भाषांतर करून सांगेल असा एक व्यक्ती तिथे उभा करा, म्हणजे त्या महिलेला तो सांगेल. किती सोपं होतं. हा विषय गेल्या 2 महिन्यापूर्वी आम्ही घेतला होता आणि या विषयात मी कर्नाटक बँक, युनियन बँक या दोन्ही बँकांना घेतलेलं होतं आणि ह्या बँकेशी माझं बोलणं झालं. तिथे आम्ही जे बोलायचं त्या कर्मचाऱ्यांना बोलून झालं आणि त्यानंतर हा विषय आमच्या इथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला मी आणि त्या दोन्ही बँकांचे सगळे कर्मचारी, अगदी ब्रांच मॅनेजर पासून सगळे कर्मचारी तिकडे आले पोलीस स्टेशनला. तिकडे त्यांना आमचा मुद्दा समजला की आम्हाला नेमकं म्हणायचंय काय आहे. बरं, हा GR आहे, महाराष्ट्र शासनाचा सुद्धा GR आहे की खाजगी किंवा सरकारी जी पण आस्थापने आहेत त्यांच्यामध्ये मराठीचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे. मराठी भाषा ही दर्शनी भागावरती लावली पाहिजे. बरं, हे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काही दिवसांपूर्वी हे डिक्लेअर केलेलं होतं, असं परिपत्रक काढलेलं होतं. बरं, हा आजचा GR नाहीये. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्हाला पहिल्यांदा मराठी भाषेचा वापर करायचा आहे. जर एखादी मराठी व्यक्ती तुमच्या बँकेमध्ये येते तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीशी मराठीमध्ये बोलायचंय. त्या मराठी माणसाला तुम्ही हिंदी बोलण्याचा आग्रह करू शकत नाही, असं सरळ सरळ त्या GR मध्ये म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जर तुमच्या बँकेमध्ये हिंदी भाषिक जर आला तर तुम्ही त्याच्याशी हिंदी बोला, पण मराठी भाषिकाशी तुम्हाला मराठीतूनच बोलायचं आहे. आणि तुमचे जेवढे फलक लागतात सगळ्यात पहिलं तुम्हाला मराठी भाषेचे फलक तुमच्या बँकेमध्ये दिसले पाहिजेत. त्या बँका असतील किंवा कुठलेही खाजगी सरकारी आस्थापना असतील, ह्या सगळ्यांना हा नियम लागू आहे आणि जर असं नाही झालं तर या गोष्टीवरती कारवाई सुद्धा केली जाईल, असा शासनाचा GR आहे. बरं, मराठी भाषा म्हणजे आपल्या संविधानाने सुद्धा हे आपल्याला हक्क दिलेले आहेत. कारण आपल्या देशाला जर आपली राज्यघटना कोणी वाचली असेल तर आपल्या देशाला कुठलीही राष्ट्रीय भाषा नाहीये. कारण आपला देश हा इतका विविधतेने नटलेला आहे. प्रत्येक राज्याला त्यांची एक आपली स्वतःची वेगळी भाषा आहे. तशीच महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठी ही भाषा आहे. गुजरातमध्ये गुजराती ही लोकल भाषा आहे. राजस्थानमध्ये मारवाडी, बिहारमध्ये बिहारी, अयोध्यामध्ये अवधी. तशीच मथुरेची भाषा वेगळी आहे, आसामची भाषा वेगळी आहे, बंगालची भाषा वेगळी आहे, साऊथची भाषा, चेन्नईची भाषा, बँगलोरची भाषा, कर्नाटकची भाषा. म्हणजे प्रत्येक स्टेटची आपली एक वेगळी बोलीभाषा आहे. म्हणून आपल्या देशाची एक अशी कोणती राष्ट्रीय भाषा होऊच शकत नाही. त्यामुळे काय झालंय की हिंदी एक मध्यवर्ती अशी भाषा बनली गेली आहे. ती राष्ट्रीय भाषा नाहीये, नॅशनल लँग्वेज आपली नाहीये. पण आपल्या राज्यघटनेमध्ये ज्या सरकारी आस्थापना आहेत किंवा जिथे सर्वसामान्य लोकांचा संपर्क येतो, जसं रेल्वे आहे, पोलीस स्टेशन आहे किंवा आपल्या बँका आहेत, ह्या काही जे खाते आहेत त्यांना त्रिभाषिक सूत्र लागलेलं आहे. त्रिभाषिक सूत्र म्हणजे कोणतं? एक तर पहिलं म्हणजे त्या राज्याची पहिली स्थानिक भाषा, दुसरी इंग्रजी भाषा, कारण ती पूर्ण जगातल्या लोकांनी आत्मसात केलेली आहे, जगभरामध्ये ओळखीची, म्हणून ती इंग्रजी ही दुसरी भाषा, आणि तिसरी भाषा हिंदी. असं त्रिभाषिक सूत्र आहे. पण आपल्याकडे होतं काय माहितीये का, विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे पहिली भाषा सोडून बाकी दुसऱ्या दोन्ही भाषा बोलायला सगळे तयार असतात. मुळात पहिली भाषा त्यांना बोलायचीच नसते. असं का होतं? बरं, मुद्दा असा आहे की जर समजा तुम्हाला मराठी भाषा नाही समजत तर तुम्हाला मराठी माणसासाठी एक भाषांतर करणारा व्यक्ती तिथे ठेवायला पाहिजे, जेणेकरून त्या माणसाचा जो व्यवहार आहे तो सुरळीतपणे चालेल. असंही करू शकता तुम्ही.
पण तुम्हाला करायचंय का? नाही करायचंय. पण माझा हा विषय जेव्हा मी घेतला होता युनियन बँक आणि कर्नाटक बँकेचा, त्यावेळेला असा मुद्दा आहे की तुमच्या कर्नाटक बँकेमध्ये फक्त तुमचे कर्नाटकच्या लोकांचं खातं आहे का? नाही. तिथे मराठी लोकांचं खातं आहे, गुजराती, सगळ्या लोकांची खाती त्या बँकेमध्ये आहेत. कर्नाटक बँकेमध्ये ज्या बँकेचा गुणरत्न सदावर्तेने उल्लेख केला, मद्रास बँक असेल, कर्नाटक बँक असेल, मग तिकडे फक्त तुमच्या स्थानिक लोकांचे अकाउंट्स आहेत का? जर तुम्हाला स्थानिक लोकांचे अकाउंट्स उघडायचे तर तुम्ही तुमच्या राज्यातच ठेवा ती बँक. पण कर्नाटक बँक जी माझ्या इथे आहे तिथे सगळ्यांची खाती आहेत. मग याचा अर्थ काय? तुम्ही तुमच्या भाषेत बोलणार का? नाही. तुमची बँक जर महाराष्ट्रामध्ये आणि ते मराठी लोकांची सुद्धा खाती तुमच्या अकाउंटला आहेत तर तुम्हाला मराठी भाषेतला व्यक्ती तिथे ठेवायचंय. तुम्ही त्या माणसावरती जबरदस्ती नाही करू शकत की तुम्हाला हिंदीतून बोलायचंय का? तुमच्या राज्यामध्ये तुम्ही हिंदी बोलता का? बरं, साऊथच्या लोकांनाही मला हा प्रश्न विचारायचा आहे, जे चेन्नईमधून येतात, कर्नाटक वगैरे, इकडनं जी माणसं आपल्याकडे येतात, हैदराबाद वगैरे, इकडनं केरळ, इकडनं जी माणसं आपल्याकडे येतात, इकडे आपल्याकडे जेव्हा पोट भरायला येतात तेव्हा इथे येताना तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेचा वापर करता. ठीक आहे, इथे तुम्हाला हिंदी सोयीस्कर असते, तुम्ही हिंदीमध्येच बोलणार. पण जेव्हा तुमच्या स्टेटमध्ये जेव्हा इतर राज्यातली लोक जातात तेव्हा तुम्ही हिंदी बोलता का? त्यावेळेला तुमचं म्हणणं हे असतं की हिंदी ही आमची भाषा नाहीये, तुम्हाला बोलायचंय तर तुम्ही आमच्या भाषेत बोला किंवा इंग्रजीमध्ये बोला, हिंदी आमची भाषा नाहीये. ज्या भाषेचा तिरस्कार तुम्ही तुमच्या राज्यांमध्ये करता ती भाषा तुम्हाला महाराष्ट्रात आल्यावरती गोड वाटते का? याचा अर्थ तुम्ही आमच्यावरती हिंदी लादताय का? जो नियम तुमच्या राज्यांना आहे तोच नियम आपल्या महाराष्ट्राला सुद्धा आहे. बरं, गुणरत्न सदावर्ते यांचे पूर्ण मी इंटरव्ह्यू जो एबीपी, माझा, TV9 ह्या लोकांनी राजसाहेबांच्या सभेनंतर त्यांचा घेतलेला आहे, त्याच्यातले विशेष मुद्दे जे मी रेखाटलेले आहेत ते म्हणजे त्यांनी आता मी जो मुद्दा मांडला, मद्रास बँक असेल, कर्नाटक बँक असेल, मग त्यांनी काय मराठी बोलायचं का? तर हो, त्यांनी सुद्धा मराठी बोलायचंय. जर तुमच्याकडे क्लायंट, कस्टमर, जर तुमचा खातेधारक जर मराठी भाषेचा असेल तर तुम्हाला मराठी भाषेतूनच त्याला बोलायचंय. तुम्ही हिंदी त्यांच्यावरती लादण्याचा प्रयत्न नाही करू शकत. खरं तर मला वाटतं ते वकिली केलेत, बराच मोठा त्यांचा प्रोफाईल आहे, पण ही साधं नॉलेज त्यांना नसावं ह्याची खंत आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी जे बोललेले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलंय ते प्रभू श्री रामचंद्रांच्या विचारातून रेखाटलेलं आहे. याच्यावरती बरीच मोठी चर्चा होऊ शकते, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्या विषयावरती इतका गाढा अभ्यास आहे. त्यांचे गुरु होते छत्रपती शिवाजी महाराजांना ते गुरु मानत होते. महात्मा ज्योतिराव फुले हे त्यांचे गुरु होते, ज्यांनी समाजासाठी काहीतरी केलेलं आहे, समाजाच्या हितासाठी काहीतरी केलेलं आहे. त्यांच्या विचारसरणीतून नवीन भारत घडलेला आहे. अशा महामानवांच्या प्रेरणेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला एक महान असं राज्यघटना दिलेली आहे, ज्याच्यामध्ये सर्व धर्म समभाव, म्हणजे याच्यामध्ये धर्मापेक्षा माणूस महत्वाचा. आपल्या राज्यघटनेमध्ये इथल्या गरीबातला गरीब, श्रीमंतामधला श्रीमंत, तो कितीही वरच्या जातीतला असेल, तो कितीही खालच्या जातीतला असेल, सगळ्यांसाठी समान कायदा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेत दिलेला आहे. त्याच्यामुळे ह्यांचं, सदावर्तेंचं हे विधान मी स्पेशली खोडून काढते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रेरणेतून ही राज्यघटना लिहिलेली आहे. तर असं मुळीच नाहीये. कुणीही या गोष्टीचा गैरसमज करू नये, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती महात्मा ज्योतिराव फुले यांचा पगडा होता. तिसरी गोष्ट, त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांना महात्मा गौतम बुद्ध असं म्हटलेलं आहे त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये. तर गौतम बुद्धांना आत्तापर्यंत महात्मा असं जोडलेलं नाहीये.
त्यांच्या नावापुढे तथागत भगवान गौतम बुद्ध असं लागलेलं आहे, कारण गौतम बुद्धांनी जो धर्म स्थापन केलेला आहे, बौद्ध धर्मामध्ये आत्म्याला मान्यता नाहीये. त्याच्यामुळे महात्मा म्हणजे महान आत्मा. तर गौतम बुद्धांचं नाव आहे तथागत भगवान गौतम बुद्ध. खरं तर गुणरत्न सदावर्ते यांनी भरपूर ह्याविषयी अभ्यास केला पाहिजे. त्यांचं म्हणणं होतं की का बोलायची मराठी, नाही बोलणं आहे मराठी, मी का नाही बोलायचे, मग राजसाहेब बोलतात तसं कान फाटत खाणार. मग ह्या आपल्या महाराष्ट्रात येऊन मला असं वाटतंय की जे परप्रांतीय आहे, बऱ्याच जणांचे याच्यावरती मी ऐकलंय, व्हिडिओ बघितलेत, बरेच जण म्हणजे मला वाटतंय की 100 70 ते 80% जे परप्रांतीय आपले जे बांधव आहेत, जे महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष राहतात, जे पोट भरतात इथे, त्यांनी या गोष्टी इतक्या वर्षानंतर मान्य केलेल्या आहेत. जर आपण ह्या महाराष्ट्रामध्ये राहतोय, महाराष्ट्राने आम्हाला आमची पोटं भरलेली आहेत, तर या महाराष्ट्राच्या भाषेचा आम्ही सन्मान हा केलाच पाहिजे. कितीतरी आमचे उत्तर भारतीय बांधव आहेत ज्यांना मराठी अतिशय सुंदर बोलतात, आणि काही जे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही का बोलायची मराठी, आम्ही हिंदीतूनच बोलणार. जे प्रकार घडले की मराठी माणसाला अगदी मराठी माणसाची लायकी काढण्यापासून झालंय, मराठी भाषेचा अपमान करण्यापासून झालंय की आम्ही बोलणार नाही. पण मला कसं म्हणायचंय की नाण्याच्या ह्या 2 बाजू असतात, बरोबर ना. कारण आता इतके वर्षापासून आम्ही फक्त एकच ऐकत आलोय की मराठीची जबरदस्ती का, तुम्ही आमच्यावरती लादताय मराठी, तुम्ही आम्हाला जबरदस्ती करताय, तुम्ही आम्हाला सक्ती करताय. पण नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की मी मराठी आहे ना, तर मला असं वाटतं की माझ्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आमच्या महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे, आणि ही खूप जुनी अशी भाषा आहे, ही ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, ज्या भाषेला एक स्वतःची संस्कृती आहे, ज्या भाषेला काहीतरी सांस्कृतिक वलय आहे, जी भाषा इतकी श्रवणीय आहे, ज्या भाषेला आदर आहे, ज्या भाषेमध्ये सन्मान आहे, त्या आमच्या अशा माय मराठीला आम्हाला बोलण्यापासून रोखणं, किंवा आम्ही जर मराठी बोलतोय तर तुम्ही जे बाहेरून इकडे आमच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा तुमचं पोट भरण्यासाठी येता, तेव्हा आम्ही असं म्हणतो की तुम्ही आमच्यावरती हिंदी का लादता, तुम्ही हिंदीची जबरदस्ती आमच्यावरती करताय. आम्ही महाराष्ट्रातली लोक आहेत, महाराष्ट्रात राहणारे आम्ही जनता आहोत, आमच्यावरती तुम्ही तुमची हिंदी भाषा आमच्यावरती जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करताय. नाण्याची दुसरी बाजू ही आहे, कारण इतकी वर्ष आम्ही ऐकत आलो की तुम्ही आम्हाला जबरदस्तीने मराठी लादताय. नाही, आम्ही तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला सांगत नाही की तुम्ही मराठी बोला, आम्ही गुजरातमध्ये येऊन सांगणार नाही की तुम्ही मराठी बोला, आम्ही यूपी मध्ये जाऊन बोलणार नाही की तुम्ही मराठी बोला, आम्ही साऊथ मध्ये जाऊन सांगणार नाही की तुम्ही मराठी बोला. पण तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये येताय तर तुम्ही आमच्यावरती जबरदस्ती का करता की आम्ही हिंदीतून तुमच्याशी बोललं पाहिजे, हे तुम्ही जबरदस्ती करताय आमच्यावरती. ह्या नाण्याच्या बाजूचा कोण विचारच करत नाही. ते आमचे मराठी असे बहकलेले काही लोक असतील, शिकलेली, किंवा काही राजनेते असतील, बरीच मंडळी अशी आहेत ज्यांचं म्हणणं आहे की जबरदस्ती का करायची. पण तुम्ही आमच्यावरती हिंदीची जबरदस्ती का करता, प्रश्न हा आहे. तुम्हाला असं का वाटतं की तुम्ही हिंदी बोलल्यावरती आम्ही तुम्हाला हिंदीमध्ये उत्तर द्यायचं, म्हणजे एका बाजूने तुम्ही सुद्धा हिंदी आमच्यावरती लादत चाललेले आहेत. कारण देवेंद्र फडणवीस साहेब जे आपले मुख्यमंत्री आहेत, त्यांनी जो जुना GR होता तो पुन्हा गेल्या 2 महिन्यापूर्वी पुढे आणला, मीडियासमोर आणला, सगळ्यांना सांगितलं की याच्यावरती कारवाई केली जाईल, मराठीचा वापर हा केलाच पाहिजे. आणि तेच देवेंद्र फडणवीस आता जेव्हा महाराष्ट्र सैनिकांनी जेव्हा बँकांमध्ये जाऊन लेटर द्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी परत विधान केलं की कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणी कायदा हातात घेतला तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. कायदा हातात घेण्याची कोणालाही हौस नाहीये CM साहेब, कारण जो कायदा आहे त्या कायद्याचं जर आपण पालन केलं आणि आपण त्या बँकांना किंवा जेवढे पण आस्थापने आहेत जे महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत, ते प्रायव्हेट सेक्टर असतील किंवा गव्हर्नमेंट सेक्टर असतील,
त्यांना जर तुम्ही स्ट्रिक्ट हे कायदे राबवायला सांगितले तर कोणाही सामान्य माणसाला हा कायदा हातात घ्यायची गरज लागणार नाही. तर ही जबाबदारी कोणाची आहे? तर महाराष्ट्र सरकारची आहे. तर मला असं वाटतं गुणरत्न सदावर्ते यांचा अभ्यास खूप कमी आहे प्रत्येक विषयावरती. कारण आम्हाला भाषेचं स्वातंत्र्य आहे, राज्यघटनेने आम्हाला आमच्या भाषेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण जेव्हा बाहेरच्या राज्यातली लोक जेव्हा आमच्या महाराष्ट्रात येतात तेव्हा आमच्याशी त्यांनी मराठीतूनच बोलावं. आमच्या भाषेचा सन्मान तर झालाच पाहिजे. कारण तुम्ही आमच्यावरती हिंदी लादू शकत नाही. साधा विषय हा. कारण सातत्याने सन्माननीय राजसाहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही हा विषय लावून धरलेला आहे. पण काही अशा 2-4 मराठी माणसांमुळे या विषयाला लोक वेगळ्या वेने घेतात. खरं तर आपणच आपले दुश्मन असतो, हे त्यातलंच एक उदाहरण आहे. तर मला असं वाटतं आमच्या महाराष्ट्रामध्ये जे पण कोण आपली कर्मभूमी समजून येतं त्यांनी कृपया आमच्यावरती हिंदी भाषा लादू नये.